मी आता एक छोटासा माझा तिथे व्यवसाय आहे किराणाचा, आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून ज्यावेळेला मी या गोष्टीकडे सजगपणे बघायला लागलो त्यावेळेला मला जाणवलं की अरे प्रचंड मोठा इथे फ्रॉड आहे या सगळ्या यंत्रणेमध्ये. आणि मग तो कसा आहे याच्यावर मी आणखी थोडंसं संशोधन केलं आणि खूप शॉकिंग गोष्टी माझ्या निदर्शनाला आल्या. सजग नागरिक मंच पुणे यांच्या कार्यक्रमात श्री सुधीर डागा यांनी ऑनलाईन खरेदी फायद्याची की तोट्याची याबद्दल सर्वांना अतिशय छान मार्गदर्शन केले. खरेदी करताना काय लक्षात घ्यायला पाहिजे याबाबत त्यांनी सर्वांना सांगितले. तर सजग आमच्याकडे आहे आणि यांच्याच आधारावर 18 वर्ष आपली संस्था सुरू आहे. 227वी सलग आपली मासिक प्रबोधनाची चर्चासत्राचा हा विषय आहे. आजचा विषय सुधीरजी डागा कोपरगाव राहायला तिथं जाईल सर, तिथून ते आले. या विषयात कुठं राहतो माणूस यापेक्षा त्याच्यात किती रुची आहे आणि अभ्यास किती त्याचा आहे आणि मांडणी कशी आहे त्याप्रमाणे त्यांनी विवेकजीशी आधी भेट झाली होती. त्याच्यानंतर असं लक्षात आलं की अशा आपल्या आज मोठ्या प्रमाणावर अनेक सोयीस्कर सोय आणि सुरक्षितता याची मारामारी असते बरं का. नेहमी कन्व्हिनियन्स अँड सिक्युरिटी याची नेहमीच मारामारी असते आणि त्या पद्धतीनं लोक जास्तीत जास्त घर बसल्या फोन केला की सगळं होतं. त्यातनं अनेक गोष्टी निर्माण होतात. त्या तपशिलात आता आपले पाहुणे सांगतील. हे आज कशासाठी करतो, हिताची आहे म्हणून करतो, कदाचित फास्ट मिळते म्हणून करतो, ईज ऑफ ऑपरेशन आहे म्हणून असेल कदाचित. पण त्याच्याबरोबरच्या येणाऱ्या इतर गोष्टीचा सहसा फार विचार होतो असं नाही. तर त्याचा तपशील आजच्या आपल्या वक्त्यांकडनं आपल्याला मिळणार आहे. येस सर्वप्रथम मी विलनकर सरांचे आणि राठीजींचे आभार मानतो की आपल्या सर्वांसमक्ष मला इथे बोलण्याची संधी मिळाली. जवळपास सगळे माझ्यापेक्षा सिनियर आणि सगळ्याच बाबतीत सिनियर, नॉलेज वाईज, एज वाईज आणि सामाजिक कार्याची जी काही चीड तुमच्यामध्ये चाड आहे त्यावेळेस मला सिनियर आहात. आणि मग मला विलनकर सरांची ज्यावेळेला मी बोललो की माझ्या काही डोक्यामध्ये जशी टिकटिक होत असते, आपल्याला अस्वस्थ झाल्यासारखं वाटतं काही गोष्टी पाहिल्यावर, आणि त्यांना मी ते काही गोष्टी दाखवल्या प्रत्यक्षात पुराव्यानिशी. ते म्हटले की आमच्या एकदा मीटिंगमध्ये या. मी सुदैवाने मला तो आज योग मिळाला आज तुमच्यामध्ये उपस्थित राहण्याचा. आणि मी काही सांगण्याच्या अगोदर तुमच्यातल्या एकेका कामाची ज्या वेळेला मला माहिती मिळाली, म्हणजे मी फार तुमच्या पुढे एखाद्या छोट्या बिंदू इतका सुद्धा नाही असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही, इतकं मोठं काम तुम्ही करत आहात. त्यामुळे सर्वप्रथम मी सजग नागरिक मंचाला खऱ्या अर्थानं सजग नाव अगदी सार्थपणे तुम्ही ते सांभाळताय आणि त्याप्रमाणे काम करताय. तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि आज मला प्रकर्षाने जाणवलं की मी अहमदनगर जिल्ह्याचा रहिवासी आहे आणि अण्णा हजारे माझ्या जिल्ह्याचे. आणि मला आता प्रौढ म्हणायला वाटायला काही हरकत नाही, कारण आपल्याला माहिती सक्सेस हाव मेनी फादर्स. कुणी चांगलं केलं की तो माझ्या किती जवळच ही सांगण्याची चढावड असते. तसं मी एक फायदा घेतो. अण्णा हजारेंना पुन्हा एकदा त्यांनी केलेल्या कार्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं धन्यवाद देतो. मित्रांनो, आपण आता दैनंदिन जीवनामध्ये आपण बघतो की आता दिवसेंदिवस व्यापार व्यवहार आणि खरेदी विक्री ही कशी फास्ट होत चालली. आणि त्यातही पुण्यासारख्या शहरामध्ये, पुणे, बेंगलोर, मुंबई आहे जी काही मेट्रोपॉलिटन सिटी आहेत त्याच्यामध्ये तर लोकांकडे वेळ म्हटलं की तो सगळ्यात दुर्मिळ. म्हणजे एखादा नातेवाईक समोरून येताना दिसला की तोंड वळवण्यामध्येच भलं आहे, नाहीतर वेळ जाईल इथपर्यंत आपण सगळी माणसं वेळेला इतकी अधीन झालेलो आहोत. आणि या अधीनतेमुळे त्याचे कसे कसे परिणाम होतात. मी आता एक छोटासा माझा तिथे व्यवसाय आहे किराणाचा, आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून ज्यावेळेला मी या गोष्टीकडे सजगपणे बघायला लागलो त्यावेळेला मला जाणवलं की अरे प्रचंड मोठा इथे फ्रॉड आहे या सगळ्या यंत्रणेमध्ये. आणि मग तो कसा आहे याच्यावर मी आणखी थोडंसं संशोधन केलं आणि खूप शॉकिंग गोष्टी माझ्या निदर्शनाला आल्या की आपण अगदी ब्लाइंडली ज्या गोष्टी करतो आहोत, विश्वासाने, ब्लाइंडली म्हणण्यापेक्षा विश्वासाने, तिथेच आपल्या पाठीमध्ये खंजीर खुपसला जातो आहे. आपली प्रचंड मोठ्या प्रमाणावर फसवणूक होते. बरं, आता प्रश्न असा आहे की हल्ली पैशाचं महत्व फार कमी झालं.
पूर्वी 1 लाखाची लॉटरी लागली तर लोकांना हर्षवायू व्हायचं. आता लाख रुपये म्हणजे काहीच वाटत नाही कोणाला. 1,00,000, 2,00,000, 5,00,000 असं घरामध्ये उत्पन्न आहे. त्यामुळे लोकांना किती रुपये आपण कोणत्या गोष्टीसाठी खर्च करतोय याचा विचार करायला सुद्धा वेळ नाही. परंतु मी त्यामध्ये असं बघतो की मला खर्च झाल्याचं दुःख नाहीये, मला फसवल्याचं शल्य. आणि मग मला ज्या वेळेला फसवलं जातं त्यावेळेला मी जर जागरूक नसलो तर दोष त्या यंत्रणेला द्यायचा की मी मला द्यायचा. तो दोष मी नेहमी माझ्याकडे की यंत्रणा तर फसवायला बसलेल्याच आहे, त्यांचं कामच आहे. तुम्ही पावलोपावली तुम्हाला फसवायला एक जण टपलेलं, पण तुम्ही स्वतः फसायला जेव्हा तयार होता त्यावेळेला त्यांचं काम सोपं होतं आणि आपण मात्र त्यांच्या त्या जाळ्यामध्ये ओढलं. आता कशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये जाळ्यामध्ये ओढलं जातं आणि कशा पद्धतीने आपण फसतो याच्या काही गोष्टी तुम्हाला मी या चित्रफितीमार्फत दाखवणार आहे. आणि मग त्यावर आपण ज्यावेळेला एखादं चर्चासत्र आयोजित करतो, सगळ्यात अगोदर मला एक सांगायला आवडेल की 2 प्रकार असतात, चर्चासत्र आणि व्याख्यान. तर मला वाटत नाही की एखाद्या ग्रामीण भागातल्या माणसाने पुण्यातल्या लोकांना व्याख्यान द्यावं, इतकं मी काही मास्टर नाही, तज्ज्ञ नाही. परंतु संवादाच्या माध्यमातून, चर्चेच्या माध्यमातून आपण यावर काय करू शकतो या बाबतीत मात्र मी नक्की आग्रही असेल. आणि तुमची सगळ्यांची काम करण्याची जी काही हे आहे प्रवृत्ती, वृत्ती किंवा उत्साह हा मला आज माझ्या या कामाला खूप बळ देणारा ठरेल. आणि मी इथून नक्कीच तुमची उत्साहाची शक्ती मला या प्रोजेक्टमध्ये मला लाभणार आहे याचा मला विशेष आनंद आहे. तर आपण ज्या वेळेला एखादी गोष्ट खरेदी करतो त्यावेळेला स्वाभाविकपणे आपल्याला योग्य दरामध्ये आणि योग्य दर्जाची वस्तू मिळावी एवढीच अपेक्षा असते. ग्राहकांची अपेक्षा काय आहे की बाबा तू काय किंमत घ्यायची ना त्याच्यावर लिहिली नाही तर मी त्याप्रमाणे घे, पण मला त्याचा व्यवस्थित दर्जा दे किंवा त्याचं व्यवस्थित मोजमाप दे. जो काय आता वकील साहेब बसले त्यांना माहिती आहे की मेट्रोलॉजी ऍक्ट जो आहे की तो ग्राहकांचा अधिकार आहे की तुम्ही जर 100 ग्रॅमचं बॅग जर सगळ्यांकडे मान्यता असेल तर ते 100 ग्रॅमचं असलं पाहिजे. आता पाऊच 100 ग्रॅमचा आणि वस्तू 80 ग्रॅम तरी शुद्ध फसवणूक आहे. आणि मग ही कशा पद्धतीने होते. सगळ्यात मोठं दुखणं हे की आपल्याकडे व्यापाराचं स्वातंत्र्य, मुक्त स्वातंत्र्य, आणि आता तर FDI ला 100% मोकळी. आणि त्यामुळे त्याचे जे काही दुष्परिणाम झाले, FDI फार गल्लीमुळात घुसले. झाडू सुपली बसून अगदी रांगोळी विकायला सुद्धा FDIची हस्तक आपल्यापर्यंत पोहोचेना. त्यांनी काय व्यापार करावा, कुणी काय करू नये हा मुळे आपला प्रश्नच नाही. प्रत्येकाला व्यवसाय स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, व्यक्ती स्वातंत्र्य. मला त्या मुद्द्याला हातच घालायचं. परंतु ज्या वेळेला FDI आपल्या दारात येऊन आपल्याला फसवतोय त्यावर माझा नक्की आक्षेप असणार. आणि तो कशा पद्धतीने फसवलं जाते आणि ते आपण कशा पद्धतीने आपण होऊन फसतोय याच्यावर आपण पुढच्या 10 मिनिटांमध्ये आपण विथ प्रूफ आपण डिस्कस करणार आहोत. आणि त्यानंतर आपण त्याच्यावर काय आपण संभाव्य काम करू शकतो किंवा काय त्याच्यावर उपाय असले पाहिजेत हे आपण चर्चेतून ठरवणार. मी एवढा एक्सपर्ट नाही किंवा मी मास्टर नाही की सरकारला मी कायदा करायला भाग पडेल किंवा माझ्याकडे तेवढी शक्ती नाही. मात्र जसं आता आपण एकानेच याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि याच्यामध्ये आपण काहीतरी काम करू शकलो हे आपण सिद्ध केलं. अण्णा हजारेंनी एकट्यांनीच उपोषणाला बसले आणि 10 कायदे त्यांनी मंजूर करून घेतले. तर एका माणसाची शक्ती, जो सजग आहे, जो जागरूक आहे, त्याची शक्ती नक्कीच लाखो मूर्खांपेक्षाही चांगली असते हे आपण अनुभवले. आता आपल्या व्यवहारामध्ये रोजच्या किराणा हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. म्हणजे आपल्याला प्रत्येकाला लागतो. तो अगदी अंबानी असो, अदानी असो, नाहीतर आणखी कोणी असो. कितीही पैसे असले तर त्याला खायचं पोळी आणि भाजी आणि डोक्याला शॅम्पू तेलच लावायचंय. आता इथे गंमत बघा, हा आहे हिमालयाचा शॅम्पू. याची MRP लोकल शॉप मध्ये आहे 199 रुपये. दिसते का तुम्हाला सर्वांना? हे लोकल शॉप मधलं प्रोडक्ट आहे. सेम तेच जिओ मार्टच्या वेबसाईट वरून घेतलेलं. हे मी माझ्या मनाचं नाही, जिओ मार्टच्या वेबसाईट वर आहे. याची MRP 224 रुपये. वजन सेम, ब्रँड सेम. त्याच्याही पुढे बघा, हे डी मार्ट जे आता मोठ्या प्रमाणावर फोफवलं. MRP 399, मूळ किंमत 199. डी मार्ट मध्ये 399.
विकलं जाते 201 रुपयाला, डिस्काउंट टाकतो, डबल किंमत करून 25% डिस्काउंट. कशा पद्धतीने आपण फसलोय. आणि आपण आता डिमांडवाल्याला दोष द्यायचा की मी म्हटलं सुरुवातीलाच, डिमांडच्या बाहेर पार्किंग करायला, गाड्या करायला, पार्किंगला जागा पुरत नाही. आज इतके लोक त्याच्या अधीन झाले. केकचा प्रकार येतो, कदाचित नवीन आपली जनरेशन केक, रेडीमेड केक मिळतो म्हणून याच्यामध्ये गेलं. त्याच्यात बघा लोकल शॉपमध्ये 180 रुपयाला 18 नग मिळतात पॅकेट, आणि ऑनलाईन मध्ये 180 रुपये एमआरपी तीच आहे, 12 नग, 1.5 पटीने वजन कमी. आणि हे त्यांच्या वेबसाईट वरून घेतलेले फोटो. इथे 12 पीसेस एमआरपी 180, 12 पीसेस एमआरपी 180, आणि हे लोकल शॉप मध्ये 18 पीसेस एमआरपी 180. म्हणजे हे अंतर्मुख करायला आपण बरं, सामान्य ग्राहकांचा याच्यात दोषच नाही. तुम्हाला ती मूळ किंमतच माहित नाही या वस्तूची काय किंमत. आपण काय बघतो फक्त डिस्काउंट किती, त्यामुळे ग्राहकांचा दोष नाही. ही मंडळी सर्रास आपल्या अज्ञानाचा फायदा घेऊन संतूर झालं, जे आपल्याला दैनंदिन गरजेची. एमआरपी 80 रुपयात 4 नग, ऑनलाईन 110 रुपयात 4. 80 रुपयामध्ये 30 रुपये जास्त. ते पर्सेंट वाईज जर बघितलं तर 40% जवळपास. आणि इतर आणखी गमतीची गोष्ट म्हणजे जी तुमच्या लक्षातही येणार नाही. हा जो फेस वॉश आहे हा ऑनलाईन फक्त असा नेकेड फेस वॉश दिला जातो, आणि रिटेल शॉप मध्ये त्याच्याबरोबर ही वस्तू 80 रुपयाची वस्तू फ्री दिली जाते. हे जे हिमालयाचं शॅम्पू आहे हे ऑनलाईन फक्त एवढंच शॅम्पू दिलं जातं, आणि इथे ही तुमची एक साबण दिली जाते ज्याची किंमत 60 ते 80 रुपये आहे. हार्पिक ऑनलाईन फक्त नेकेड हार्पिक दिलं जातं, किंमत तीच. आणि ही जी स्कीम लोकल शॉप मध्ये जी मिळते ही रितसरपणे त्यांनी काढून टाकली. हे सामान्य ग्राहकांना माहितीच नाही कशावर काय. बरं, हे झालं दैनंदिन जीवनाच्या गोष्टीमध्ये. हा एक मोठा प्रॉब्लेम. आता आधी आपण ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक्स वस्तू किंवा होम अप्लायन्सेस ऑनलाईन घेण्याचा एक फार मोठा रोग आपल्यामध्ये पसरलेला आहे. तर हे जे वॉशिंग मशीन आपण बघतोय स्क्रीनवर, तिथे वॉरंटी बघा किती, 10 वर्ष वॉरंटी. तेच वॉशिंग मशीन ऑनलाईन खरेदी केल्यास 1000-2000 रुपयाने कमी मिळेल. त्याची वॉरंटी त्यांनी गायब केली. 2 वर्ष वॉरंटी. म्हणजे ही 10 वर्षाची वॉरंटी 2 वर्षावर आणून ठेवली की त्यांचा जो पुढचा जो काही सर्व्हिस देण्याचा खर्च असतो तो तिथे तो कमी होतो, आणि मग इथे ग्राहकांची फसवणूक होते. मग हे लक्षात कधी येतं ग्राहकांना, ज्यावेळेला त्याच्यात काही फॉल्ट येतो, बिघडतो, त्यावेळेस ते जेव्हा जातात दुकानदाराकडे की आमचं मशीन बिघडलं, तू दाखव बिल. नाही, मी ऑनलाईन घेतलं. ऑनलाईन घेतलं तर त्यांच्याकडे तक्रार कर. मी त्यांनी सांगितलं लोकल डिस्ट्रीब्युटरकडे जा. हा म्हटलं माझ्याकडे बिलच नाही, मी सर्व्हिस देऊ शकत नाही. आणि 2 वर्ष होऊन गेली, तुमचं 2च वर्ष दिलं. तेच जर लोकल शॉप सुद्धा त्यांनी खरेदी केलं असतं तर 10 वर्ष सर्व्हिस देण्याची जबाबदारी त्या लोकल शॉपवर आली असते. नाचणी सत्व जे अगदीच छोट्या मुलांना आपण सहज लागले. बरं, नागलीची किंमत काय आता मला माहिती, 40-45 रुपये किलो असतो त्याचा भाव, चांगल्या क्वालिटीची. नाचणी सत्व 250 ग्रॅमची किंमत लोकल शॉप मध्ये 90 रुपये. त्याच सेम ब्रँड, सोनकन ब्रँड ब्रँडसाठी म्हणजे सेम प्रॉडक्ट कंपॅरिझन करण्यासाठी मी दाखवतोय. एमआरपी 165, 90 रुपयाची वस्तू 165 रुपयामध्ये तुम्हाला दाखवली जाते. आणि बरं, आपण आपली नेक्स्ट जनरेशन काय करते, फक्त बसले मोबाईल उघडला, टक केलं की ऑर्डर आली घरी, आणि 10 मिनिटात मिळतं. याचं त्यांना खूप मोठं आपण त्याचे साईड इफेक्ट इतके भयानक आहे, त्यांना मी याच्यानंतर तुम्हाला सांगेन की एवढ्या मोठ्या प्रमाणावर सर्रास आपल्याला फसवलं जाते. बरं, याचे साईड इफेक्ट असे आहेत की एका सर्वेनुसार जेवढे काही रोड ऍक्सिडेंट होतात त्याच्यात 30% रोड ऍक्सिडेंट हे फास्ट डिलिव्हरी बॉयचे आहे. म्हणजे ज्या वेळेला एखादा आपण डिस्काउंट रेटमध्ये प्रोडक्ट खरेदी करतो त्याच्या बरोबरीनं आपण किती जणांचं नुकसान करतो. लोकल शॉप आणि हा डिलिव्हरी देणारा पण त्याला प्रेशर असतं,
अर्ध्या तासात पोहोचणार आणि तुझ्या पैशातनं पगारातनं कट होती, म्हणून तो फास्ट पळतो, सगळ्या ट्रॅफिकला डिस्टर्ब करतो आणि तो स्वतःच्या जीवाची रिस्क घेतो. बरं, याच्यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट, इतके दिवस आपण काय समजत होतो, अमेझॉन, फ्लिपकार्ट, ब्लिंकिट, झेप्टो हे काय आहे, सर्व्हिस देणाऱ्या कंपन्या. म्हणजे काय, ए टू बी, फक्त एकाकडनं घ्यायचं आणि दुसऱ्याला नेऊन द्यायचं, या बेसवर या कंपन्या स्थापन झाल्या. हे सगळ्यांना माहिती आहे की काय, आपण ऑर्डर केली, अमेझॉनचं स्वतःचं दुकान नाहीच आहे, तो एकाकडनं घेणार आणि दुसऱ्याला नेऊन देणार, मग त्याला कमिशन काय असेल तो उत्पादक देईल किंवा तो दुकानदार देईल, हे आपल्या मेंदूमध्ये आपण फिट करून ठेवलं. परंतु आता अमेझॉन, फ्लिपकार्ट यांनी आता त्यांची गोडाऊन बनवले आणि ते गोडाऊन साधे सुधे नाही, हजारो स्क्वेअर फीटचे गोडाऊन आहेत. त्यांच्या गोडाऊनला रोजचे हजारो पार्सल्स येतात आणि शेकडो लोक त्या मोटरसायकलवर त्याची डिलिव्हरी करत असतात. माझा आक्षेप त्याला नाहीच आहे मुळात, त्यांनी काय करावं काय करू नये याच्याशी मला काही नाही. परंतु ज्या वेळेला त्यांना हे कळलं की अरे हा ग्राहक अतिशय भोळा आहे, वेडा आहे, त्याला कळतच नाही तो काय खरेदी करतो आणि किती खरेदी करतो. कारण त्यांनी पाहिलं की ही वस्तू कंपनीने मला 10 रुपयात दिली, मी नेऊन दिल्यावर तो मला 10 रुपये देतो. प्रयोग करून पाहिला, 10च्या कंपनीला सांगितलं की मी आता तुमच्याकडनं एक वस्तू न घेता 1 लाख प्रॉडक्ट घेतो, मला काय द्या. 1 लाख घेतो, माझी मधली चेन सगळीच गायब, चल तुला 10-20% अजून डिस्काउंट. मग तो मला 1 ट्रक नाही 10 ट्रक माल पाहिजे, माझ्या सगळ्या भारतभर मला माल पोहोचवायचा, अजून 10-20% डिस्काउंट. बरं, हा झाला डिस्काउंट. मग आता त्यालाही कळून चुकलं, ग्राहक कधी बारकाईने बघत नाही. मग याची एमआरपी काय आहे 100, चल मला याची 200 रुपये एमआरपी करून द्या. उत्पादकासाठी काय आहे, लॉट मध्ये माल विकायचा आहे, मला 10 दुकानात फिरायचं नाही, 10 डिस्ट्रीब्युटरच्या पाया पडायचं नाही आणि मला वेटिंग नाही, एका खटक्यात. बरं, याच्यामध्ये अर्ली एक्सपायरी झालेला, तारखा बदलून अशा प्रकारे विकला तो भाग वेगळाच आहे, त्याच्यावर आज आपण फार काही फोकस करणार नाही. परंतु मग ही मंडळी काय करायला लागली की त्या कंपनीने जर डिस्काउंट दिला नाही तर मग त्यांची मदत कुठपर्यंत गेली, अमेझॉन और फ्लिपकार्ट पर 99% डुप्लिकेट बनवणाऱ्यांकडनं खरेदी करायचा आणि त्या ब्रँडच्या नावाने तो ग्राहकांना विकायचा. बरं, हे म्हणजे मी माझ्या मनातलं यातलं कुठलंही मी आरोप करत नाही या कंपन्यांवर. हे सगळं आता हा G24 तासची 3500 अधिक इलेक्ट्रिकल उत्पादने जप्त, 70 लाखाहून अधिक रुपयांचा नकली माल जप्त, अमेझॉन फ्लिपकार्टच्या गोदामावर छाप. ऑथेंटिक आहे, पेपरला आलेल्या बातम्या किंवा टीव्हीला आलेल्या बातम्या. आता इतर तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ बघितला असेल. जल्दी से आपको एक सावधान करने वाली खबर बताएं। अगर आप ऑनलाइन शॉपिंग करते हैं तो आपके साथ एक बहुत बड़ा धोखा या जब आप किसी वेबसाइट ई-कॉमर्स वेबसाइट से सामान खरीदते हैं तो आपको लगता है कि वो असली सामान ही आप खरीद रहे हैं। इसी भरोसे के साथ आप अमेज़न जैसे वेबसाइट पर ई-कॉमर्स साइट पर जाते हैं तो अमेज़न और फ्लिपकार्ट जैसी बड़ी ई-कॉमर्स कंपनियों पर लोगों को बहुत भरोसा रहता है कि ये आपको हमेशा ओरिजिनल सामान देंगे। लेकिन सच ये है कि अब इसकी भी कोई गारंटी नहीं। भारतीय मानक ब्यूरो देश के कई शहरों में अमेज़न और फ्लिपकार्ट की कंपनी इंस्टाकार्ट के गोदामों पर छापे मारे और इन छापों में ये पता चला कि ये कंपनियां अपने कस्टमर्स को नकली सामान बेच रही हैं। भारतीय मानक ब्यूरो व्हिडिओ मोठा आहे, भरपूर आहे. जर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करत असाल तर सावधान, ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. BISनं अमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या गोदामावर छापे टाकलेले आहेत. या महत्त्वाच्या कारवाईमध्ये त्यांनी नकली माल जप्त केलेला आहे. आताची महत्त्वाची बातमी आपण पाहू. जर तुम्ही ऑनलाईन ये डीमार्ट वाले प्राइस का इल्यूजन बना करके सामान महंगे में बेच रहे हैं। कमाल की चीज पकड़ में आई है, बताता हूँ। इनका साबुन से लेकर के चिप्स तक कोई भी सामान उठा करके देख लो, पैकेजिंग सेम, ब्रांडिंग भी सेम, पर डीमार्ट वाले प्राइसिंग ज्यादा लिखवाते हैं। जैसे कि पैराशूट ऑयल की बोतल 80 रुपए की मिल जाती है, डीमार्ट वाले 105 रुपए की MRP छपवाते हैं, डिस्काउंट देकर 90 रुपए की बेचते हैं और तुम्हें लगता है कि 15 रुपए बचा लिए, जबकि तुम 10 रुपए एक्स्ट्रा दे करके आ रहे हो। इसे लेवल का स्कैम है जो कि सभी करते हैं। ऐसी और वीडियोस के लिए मुझे फॉलो कर लेना। बट ये डीमार्ट वाले पर हा एकंदरीत फ्रॉड बघितल्यानंतर आपण आता याच्यामध्ये कन्क्लुजन काढलं पाहिजे काहीतरी.
कारण काय होतं की नुसतं समस्या व्यक्त करून त्यात सोडवल्या जात नाही किंवा आपण त्याच्यावर फक्त चिंता करून त्यातनं मार्ग निघत नाही. मग आता याच्यावर संभाव्य उपाय काय करा. म्हणून मग आम्ही काय केलं की मी माझा सुरुवातीला परिचय द्यायचा राहिला. मी सुरुवातीचा मूळचा शिक्षक होतो मी अगोदर आणि नंतर व्यापारात आलो. तेव्हा माझ्यातला जो शिक्षक आहे मुळातला तो मला थोडं माल प्रॅक्टिस करायला माझं मन मला परमिशन देते. म्हणजे मी माझ्या दुकानात सुद्धा आता सफोला तेलाची जाहिरात आपण सर्वजण बघत होतो पूर्वी. सफोला तेल म्हणजे आपण काय समजायचो, करडी तेल असं एक इमॅजिन करत होते सामान्यतः जास्तीत जास्त लोक. आणि मग ते अटॅक आला की तो डॉक्टरकडे जातो, डॉक्टर सांगतात सफोला तेल घ्या आणि मग त्या पद्धतीने त्याचे रेट 1.5 पटीने जास्त द्यावे लागायचे. मी ज्यावेळेला त्या बारकाईने त्याचा अभ्यास केला त्याच्यामध्ये 80% राईस ब्रान ऑइल आहे आणि फक्त 20% करडी तेल हे लिहिलेलं आहे त्याच्यावर. हे मी मनाचं सांगत नाही. आणि त्या राईस ब्रॅन ऑइलची किंमत ही सामान्यतः सनफ्लॉवर ऑइलच्या किमतीपेक्षा 2-5 रुपयाने प्लस असते. तर तोच माल ब्रँडिंगनी खोट्या जाहिरातीमार्फत भासवून तो 1.5 पट किमतीला विकला जातो आणि लोक सर्रास त्याच्यावर विश्वास ठेवून घेत आहेत. माझं म्हणणं असं आहे की लोकांचं एक मन असतं की विश्वास ठेवतो आपण, जे दिसलं की आपण त्याला खरं समजतो. परंतु हे ज्या वेळेला फसवलं जातंय त्यावेळेला याच्यावर कुठेतरी अंकुश आला पाहिजे. मग आता याच्यासाठी काय केलं पाहिजे. मी असं एकट्याने ओरडून काय लगेच बघा याच्यावर कंट्रोल येईल अजिबात नाही. ही एक प्रवृत्ती तयार झाली. अमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, ब्लिंकिट आहे, झेप्टो आहे, आणखी काय ठेपटो. परंतु आपण काय करू शकतो, पहिली स्टेप काय, आपण ग्राहकांचं जागरण करू शकतो, ग्राहकांना अवेअर करू शकतो की बाबा अरे तू खरेदी करताना स्थानिक दुकानामध्ये एकदा विचार. आणि मग आपण सोयीस्कर अर्थ काय काढतो की आम्हाला ते 15 मजले उतरून खाली जायचं, त्या दुकानात जायचं, गाडी काढायची, त्यापेक्षा येतंय घरात आमच्या, आम्हाला काही वाटत नाही. ही 20% वर्ग तसाही आहे की मी डबल पैसे द्यायला तयार आहे. मला दुकानातून मला डायरेक्ट घरात येतोय वस्तू, किमतीशी मला काही घेणं देणं नाही. पण मग आपण त्या 20% आहोत की आपण 80% लोकांना न्याय मिळवण्यासाठी आपण सजग व्हावं किंवा त्याच्यावर त्यांना अवेअर करावं हे ठरवण्याची आता आपली जबाबदारी. आणि मग आम्ही आता या बाबतीत मी ज्या वेळेला हे सगळं आम्ही भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्यामजी जाजी त्यांना आम्ही कोपरगावला बोलवलं, बसवलं, सगळं प्रेझेंटेशन दाखवलं, सगळे चॅनलवाले बोलवले आणि सगळ्यांसमोर प्रेझेंटेशन दाखवलं. जे उत्साहाने श्यामजी असे बघत होते, शेवटी असं डोक्याला हातवून बघत की बापरे एवढा मोठा फ्रॉड आहे. म्हटलं मग आता करायचं काय पुढे, तुम्ही तर आता नेक्स्ट टू मोदी आहात. पण ते म्हटले की हा कायदा लगेच बदलणं किंवा मोदींना याविषयी अवेअर करणं हे आत्ता माझ्या आवाक्यातलं काम नाही. आम्ही ज्यावेळेला आम्ही शांतकडे निवेदन घेऊन गेलो की साहेब आता तुम्ही याच्यावर काहीतरी लक्ष घाला. ते म्हटले आम्ही जिथे जातो तिथे व्यापारी भेटायला येतात आणि कुरबुर करतात, थोडे दिवस आम्हाला सहन करा, आम्हाला सध्या कॉर्पोरेट कंपन्या टॅक्स देतात, आम्हाला टॅक्स पाहिजे. म्हणजे ऑफ द रेकॉर्ड सांगतोय की मग त्यामुळे तुमच्या तक्रारीला मी फार गांभीर्याने घेणार नाही. आता ही सगळी सत्तेमध्ये मशगूल मंडळी आहेत, ही आपल्याला कुठेही दाद देत नाही. किंवा मी ज्या वेळेला अजित पवारांना निवेदन दिलं, आमचे खासदार भाऊसाहेब वागचौरे, ते म्हणले मी संसदेचा आवाज उठवेल. पण परत आपलं मन म्हणतं की संसदेत विरोधी पक्षाच्या आवाजाला कोणी विचारतच नाही. तोही मोठा प्रश्न आपल्या पुढे आहे. आणि मग अशा वेळेला मी चेंबर ऑफ कॉमर्सच्या प्लॅटफॉर्मवरनं 5-6 ठिकाणी मी माझी अशी लेक्चर्स दिली आणि लोकांना अवेअर केलं. त्याच्यामध्ये खासदार भारती पवार होते, आमदार राजेंद्र पवार होते, आमचे स्थानिक आमदार खासदार सगळे होते, विखे पाटलांपासून सगळ्यांचं. ही माझ्याबरोबर काका कोयटे म्हणून जे व्यक्तिमत्व आहे आमच्या कोपरगावचं, जे महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष आहेत, पण पूर्वाश्रमीचे किराणा दुकानदार असल्यामुळे ते सामान्य लोकांच्या समस्येशी फार निगडीत आहेत. आणि मग आम्ही कोपरगावमध्ये व्यापाराबरोबरच सामाजिक कामामध्ये खूप त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो. चौकात CC कॅमेरे लावले, पाण्याचे आमची समस्या होती, आम्ही त्या तलावातली माती सगळी आमच्या खर्चाने काढली. की आपण व्यापाराच्या अगोदर आपण एक ग्राहक आहोत, आपण एक नागरिक आहोत आणि या नागरिकांसाठी आपण काहीतरी केलं तर एक नातं तयार होतं व्यापारी आणि ग्राहकांमध्ये. त्यासाठी आम्ही विविध पातळ्यांवर काम करतो. व्यापार वाढावा, ग्राहकांना चांगली वस्तू मिळावी म्हणून बाजारामध्ये आम्ही जागेवर जाऊन त्यांना थंड पाणी पाजतो उन्हाळ्यामध्ये, मिनरल वॉटर. म्हणजे ही जी सामाजिक कामाची आमची जी काही धडपड चाललेली आहे त्या माध्यमातून मग ग्राहकांचं जागरण करणं आणि त्यांना अवेअर करणं या कामासाठी मी प्रयत्न करतो आहे. आणि ज्यावेळेला मला
वेलणकर सर आणि सजग कंपनीबद्दलची माहिती मिळाली. YouTube चॅनलवर मी आपली दोन्ही व्याख्यानं पण ऐकली. तर मला ही योग्य जागा वाटली की यात आपण पुढे काय करू शकतो. आणि मग ग्राहकांना अवेअर करण्याबरोबरच सरकारवर कुठेतरी आपल्याला दबावगट तयार करता येईल. मग त्यासाठी आपलं एका वाक्यात सरकारला काय मागायचंय. आता सध्या आपलं सरकार काय करतंय, 1 नेशन 1 इलेक्शन, एक त्यांचं पुढचं प्लॅनिंग काय मध्ये डोक्यात आलं 1 स्कूल 1 युनिफॉर्म राज्यभरामध्ये. असं त्यांचे काही छोटे छोटे प्लॅनिंग आहेत जिथे त्यांना काय करावं असं वाटतं. सगळ्या देशभरातल्या ग्राहकांसाठी आपण एक मागणं मागितलं तर बघा कसं वाटतं, 1 नेशन 1 वे 1 रेट. जर एखादी पॅराशूट खोबरेल तेलाची बॉटल माझ्या दुकानात 200 मिलीची आहे ना, मग ती कंपनीमध्ये अमेझॉनवर सुद्धा 200 मिलीचीच असते. जर ती माझ्या दुकानात 80 रुपयाला आहे, त्याची MRP तिथे 80 रुपयेच असते. आता गंमत बघा, MRP वर बंधन नाही सरकारचं. वजन आता हा जो काही कायदा आहे, वजन आहे लक्ष्मण पद्धतीमध्ये 890 ग्राम 900 ग्राम 910. MRP वर बंधन का नाही. पूर्वी जो वॅट टॅक्स होता, व्हॅल्यू ऍडेड टॅक्स, तो MRP वर घेतला जायचा. सरकारने GST लावताना काय सांगितलं होतं आपल्याला, देशभरामध्ये सारखा टॅक्स राहील, सगळ्यांना सारख्या किमतीमध्ये वस्तू उपलब्ध होती. बरोबर आहे. मग आता GSTच्या लूप होलचा फायदा घेऊन MRP इतकी प्रचंड वाढवण्याचे स्वातंत्र्य कुठून आलं. मग याला कंट्रोल कोण करणार. सरकारला वेळ नाही याच्याकडे लक्ष द्यायला, त्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय प्रश्न आहेत मोठे मोठे. मग ही आपण या बाबतीत काही उचल घेऊ शकतो का. MRP वर कंट्रोल किंवा GST जो काही लावला जातो तो खरेदीवर लावला जातो, त्याऐवजी तो MRP वर जर लावला तर आपोआप या कंपन्या MRP कमी करतात. तर असं काही माझं मत असं आहे की जसं तुम्ही सोल्युशन दिलं की तुम्ही लांबून घ्या, इथे असं आहे, त्या पद्धतीनं आपण सरकारकडे 1 नेशन 1 वेट 1 रेट ही मागणी आग्रहाने करावी. आणि MRP याला काहीतरी धर्मंदा असला पाहिजे. या ज्या कंपन्या आहेत, ई-कॉमर्स कंपन्या, यांनी जी काही मनमानी चालवली, जो काही स्वातंत्र्य दिलंय त्यांना, त्याचा स्वैराचार चाललाय. आणि मग अशा स्वैराचाराला आळा घालण्याचं काम तुम्ही आम्ही करावं, अशी माझी साधी आणि सोपी आणि रास्त अपेक्षा. आणि त्या माझ्या मागणीला तुम्ही बळ द्यावं, तुम्ही त्याच्यामध्ये जोडले जावे. आमच्याकडून आम्ही प्रयत्न करू. तुम्ही, आणि मला एक अनुभव आहे, आमच्या व्यापारामध्ये पुण्याला साहेब टेस्ट मार्केट म्हटलं जातं. म्हणजे आमच्याकडे जर कोणी प्रॉडक्ट घेऊन आला नवीन, की मी हे नवीन काय साबुदाणा चिवडा तयार केलाय, बटाटा चिवडा तयार केलाय, आम्ही वडे सांडगे तयार केले, आपण जर म्हणणार अरे नाही हे नाही चालणार, आमच्याकडे क्वालिटी नसेल, तो आमच्याकडे असा खालून वर बघतो आणि म्हणतो दादा पुणा मार्केटमध्ये 2 महिन्यात 3दा रिपीट झालंय, तुमचे ग्राहक कोण फार शहाणे लागून गेले. म्हणजे पुण्याच्या लोकांनी खाल्लं ना, ती क्वालिटी जगमान्य झाली. इतकं तुमच्या नावाचा दबदबा आहे आमच्या व्यापारामध्ये. आणि त्यामुळे मला असं वाटतं की या मागणीला सुद्धा पुण्यातनं जर बळ मिळालं, आणि तुम्ही मंडळी, मला आश्चर्य याचं वाटतं आणखी की जवळपास 80% अगदी रिटायर मंडळी, काही कोणाला काही घेणं देत नाही, काही घरात बसून आरामशीर तुम्ही तुमचं जीवन व्यतीत करू शकता. पण जी तुमची धडपड आहे अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याची, अन्यायाला तुम्ही सामोरं जाण्याची किंवा त्या प्रश्नावर तडीच नेण्याची, ती मला तुमच्या इतकंच मला आज बळ देणारी ठरली. ज्यामुळे तुम्ही सगळी मंडळी, आता मी पाहिलं मागच्या मिटिंगचा गोषवारा की काय तुम्ही काम हातात घेतलं होतं आणि त्याचं काय काय झालं परिणाम, काय काय रिझल्ट आले. याच्यामुळे मला वाटतं या माझ्या अपेक्षांना इथून बळ मिळेल आणि त्या विश्वासानं आपण एकत्रितपणे याच्यावर काम करूया. तुमच्या काही त्याच्यामध्ये सजेशन असलं तरी मला, कारण मी इथे आलो तर तुमच्यापैकी एक आहे. मी सांगितलं की मी संवाद साधायला आलो, मी कुठलाही तुम्हाला उपदेश करायला आलो नाही, कुठलाही तुम्हाला याच्यामध्ये तुम्ही आक्रमक व्हा किंवा मग मी बाजूला राहील तुम्हीच व्हा असंही म्हणायला आलो नाही. यातनं आपण मिळून काय करू शकतो याच्यावर आज चिंतन करण्याची गरज आहे. भले इथे टप्प्याटप्प्याने होईल, काही दिवसांनी होईल, परंतु याला कुठेतरी चालना मिळाली या अपेक्षेनं आपण भले पुढे एखादी कॉन्फरन्स, प्रेस कॉन्फरन्स घेऊन कशा पद्धतीने आता तो माझ्यापेक्षा तुम्ही त्याबाबत जास्त जागरूक आहात, अशा पद्धतीनं आपण याच्यात काम करावं एवढी एक आपल्याकडनं अपेक्षा करतो. आज जी मी काही छोटीशी या तुम्ही आता या व्हिडिओ ज्या मी काही दाखवल्या तुम्हाला, त्या काही मी बनवलेल्या नाही, या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये व्हायरल झालेल्या आहेत. पण आपण काय करतो,
बघितलं की आपण दुसऱ्या कामात लागलं की विसरून जातो, किंवा आपण फार मी मंडळी काय फार ऑनलाईन व्यापार करता असं नाही. आपली नेक्स्ट जनरेशन याच्यामध्ये फार गुंतलेली आहे. तर मी नेहमी प्रत्येक ठिकाणी सांगतो की तुम्हाला बाय वन गेट वनची एवढी हौस आहे ना, किंवा बाय वन गेट 4 असं पण चालतं. मी नेहमी सांगतो की ऑनलाईन व्यापारामुळे बाय वन गेट 4 फार चांगलं मिळतं. एक प्रॉडक्ट विकत घ्या, त्याच्यावर 4 दुखणी विकत मिळतात. बीपी, शुगर, डायबिटीस आणि कधी कधी कॅन्सर सुद्धा. डोळ्यांचे रोग वाढले, लोक हलायलाच तयार नाही खुर्चीवरनं. नवीन जनरेशन हलायलाच तयार. आणि मग यांचं प्रबोधन करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या कुटुंबातल्या मुलांचं, सुनांचं, मुलींचं, जावयांचं, नातवांचं प्रबोधन जरी केलं तरी मला वाटतं ही छोटी ठिणगी हळूहळू ज्योत बनेल. या ज्योतीचं एक दिवस मशाल बनेल आणि या मशालीचा एक दिवस वाढवा पेटेल. आणि मग संपूर्ण देशाला हे वन नेशन वन ऍक्ट, वन वेट आणि वन रेटचा फायदा होईल एवढी आपल्याकडनं अपेक्षा करतो. आणि मला जे काही त्यातनं तळमळ होती, माझी जी काही खंत होती आपल्या समोर मांडताना मला खूप बरं वाटलं की मी आज मला रिक्त केलं तुमच्या पुढे आणि हा प्रश्न सार्वजनिक केला. त्या वर्ग आपण आता काही मार्ग काढावे आणि काय याच्यामध्ये आणखी सूचना शंका असल्यास आपण मला बोलावं अशी आपल्याला विनंती करतो. आणि मी माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. मुळात तुम्हाला सर्वांकडनं एक मी हे करून घेतो की मुळात हा मुद्दा तुमच्या मनाला भिडला म्हणजे योग्य आहे ना. मी काही चुकीच्या मार्गाला तर जात नाहीये. कारण मला एक मिनिट, मला काही जणांनी असं काही प्रेशराईज केलं की तू डीमार्ट आणि जिओचं नाव घेऊन तू त्यांच्यावर वडकीला आणतोय त्यांच्या लबाड्या, हे उद्या तुझ्यावर काहीतरी प्रेशर आणून त्रास होऊ शकतात. मी म्हटलं काय त्रास द्यायचा ते देऊ द्या त्यांना, मला काही फरक पडत नाही. आणि ही जर सर्व प्रत्येकाने घालून तुम्ही थांबवलं असतं तर एवढं मोठं काम थांबलं असतं. किंवा कुठलंही काम करताना राजकीय प्रेशर गृहीत धरूनच आपण तयार असलो पाहिजे. पण ही मंडळी सुद्धा जनरेटर पुढे झुकतात, त्यांना काही मोकळं रान नाहीये. त्यामुळे यासाठी आपण प्रयत्नामध्ये असणे आपण करतो. येस सर. मुळात एमआरपी मॅन्युफॅक्चरर अशी वेगवेगळी कशी म्हणू शकतात, त्यांना काय आदेश आहे? तोच तर त्यांना स्वातंत्र्य आहे, त्याचा त्यांनी स्वैराचार केला. म्हणजे बंधनच नाही एमआरपीवर. आता गंमत काय झाली ते सांगतो, बहुसांना माहिती असेल. पूर्वी काय होतं, योग्य एमआरपी योग्य नफा असायचा. म्हणजे 10 रुपयाची वस्तू तुम्ही 12 रुपये एमआरपी असायची की 10, 15, 20% मार्जिन असलं पाहिजे. मग नंतर काय होतं, या दैनंदिन गरजेच्या वस्तू ज्या आहेत त्याच्यामध्ये सारखा भाव चढ उतार होत असतो. मग व्यापारी काय करायला लागला, किमती वाढल्या की त्याच्यावर स्टिकर लावायला लागला, वाढीव किमतीचे स्टिकर लावायला. मग कायद्याने कोणीतरी त्याला चॅलेंज केल्यावर निकाल असा दिला गेला की ज्या किमती छापल्या त्याच्यावर स्टिकर लावायला परवानगी नाही. जर एखादी वस्तू मी 10 रुपयाची आहे त्याच्यावर 12 एमआरपी आहे, ती संपेपर्यंत मी ती 12 रुपयालाच विकली पाहिजे. आता एक कायदा झाला की 100 पळवाटा विकली. मग कंपन्यांनी काय हुशारी करावी की तेलासारख्या वस्तूच्या रेट सारखे फ्लक्च्युएटिंग असतात, सारखे बदलतात. म्हणजे आमच्यासाठी तर दररोज बदलतात. मग इतकी एमआरपी टाकायची की कितीही रेट वाढू द्या त्याच्यात कव्हर होईल. आणि मग याचा परिणाम काय झाला की ज्या दुकानामध्ये कुणी भाव विचारत नाही, फक्त यादी टाकतं आणि एवढ्या वस्तू दे, तो एमआरपी वर सुद्धा लावू शकतो. लावतात बाहेर रिटेलमध्ये माल लावतातच. मग ज्याला लॉंग टर्म व्यापार करायचा आहे त्याला एकदा जर तुम्ही प्रश्न विचारले, बाबा तुझ्याकडे डिस्काउंट काही आहे का, तू बिल दे मला एमआरपी बघू दे काय लावतोय, कंपॅरिझन करा. आपण तेवढं तर करू शकतो 2 दुकानात कंपॅरिझन. प्रश्न मी सुरुवातीला सांगितलं की प्रश्न 50-50 रुपयाने तुम्हाला मला फरक पडत नाही, मूर्खात काढण्याचं जास्त शल्य आपल्याला असतं. त्यामुळे आपण जागरूक असलं पाहिजे. आता ऍट प्रेझेंट विवेक सर माझ्या दुकानामध्ये तेलाचे पॅकिंग 850 ग्रॅम, 840 ग्रॅम आणि 800 ग्रॅम एकाच कंपनीचे एकाच प्रकारचे आणि पाउचेस जे असतात ते कडेने असे सील केले, थोडे कमी केले. पण ते कस्टमर त्याला 1 लिटर समजून घेत आहे ना. मला हेच वाईट याचं वाटतं की यांच्यावर कुणाचाच धरबंध नसल्यामुळे मनमानी चालली, अक्षरशः मनमानी. आणि मग आम्हीच इतकं कन्फ्युज आहोत की 800 ग्राम किंवा 850 ग्राम किंवा 840 ग्राम आहे. याला आपण कुठेतरी ब्रेक लावू शकतो. एमआरपी कोणतरी विचारलं ना, मी तुम्हाला हे मी 10 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते, आत्ताची नाही. विमानात मला एक लिंबू सरबताची बाटली मी घेतली. ते ती बाटली त्याच्यावर 50 रुपये किंमत छापलेली होती.
जी बाटली नंतर मला पुण्यामध्ये एका दुकानात 10 रुपयाला सेम बाटली दिसली, त्याच्यावर किंमत 10 रुपये छापलेली होती. म्हणजे कंपन्या, विमान कंपनीसाठी वेगळी पॅकिंग, वेगळे रेट, तसं डीमार्ट साठी वेगळं पॅकिंग, वेगळा रेट, हे करणं सहज शक्य आणि हे ते करतात हे नक्की आहे. हे अन्न आणि औषधी, अन्न औषधी प्रशासन आणि हे पण आहे ना, कंझ्युमर इंडस्ट्री पण वेट मेजरमेंट मध्ये. सर या संदर्भात 1-1.5 वर्षापूर्वी पुण्याची जी अखिल भारतीय ग्राहक परिषद आहे त्यांनी खूप छान इनिशिएटिव्ह घेतला होता की जास्त क्वांटिटी आपल्याला प्रपोर्शनेटली कमी प्राइसला मिळाली पाहिजे. तर ते काय करायचे, हुशारी नेसकॅफे वगैरे करायचे की जास्त क्वांटिटी जास्त प्राइसला, म्हणजे पर युनिट प्राइस जास्त पडायची. तर ती सीसीपीए म्हणून नवीन ऑथॉरिटी आता स्थापन झाली आहे, त्यांना सीओ मोठा कॉम्पिटिशनचा अधिकार आहे, म्हणजे स्वतः संस्थेचा. तर त्यांच्याकडे हे करून त्यांनी हे करून घेतलं आणि आता 1.5 वर्षापासून युनिट सेलिंग प्राइस प्रत्येक याच्यावरती प्रिंट असते. तर ते आता 1-1.5 वर्षात झालं, त्याची अपडेट माहिती असेल. श्रीकांत पाटोळे त्याचा चांगला पाठपुरावा केला होता की जास्त क्वांटिटी ही प्रपोर्शनेटली कमी प्राइसला मिळतं, ते जास्त प्राइसला, स्पेशली नेसकॅफे त्याच्यामध्ये. तर ते त्यांनी आता चांगलं सुरू करून घेतलंय. आता प्रत्येक प्रॉडक्टला बंधन तयार झालं. मी स्वतः सूर्यकांत पाटकरांशी पण या विषयावर संवाद साधला बरं का. सूर्यकांत पाटकरांनी काही वर्षापूर्वी सरकारने एक कायदा केला होता की खाद्यतेल हे फक्त पॅकिंगच विकलं पाहिजे. त्यावेळेला सूर्यकांत पाटकरांनी अख्ख्या राज्यभर इतकं मोठं आंदोलन उभं केलं की 100 मिली खाद्यतेल 1 लिटरच्या कंपॅरिझन मध्ये डबल महाग पडेल आणि तो घेणारा वर्ग हा स्लम मध्ये. गोरगरीब लोक 100 मिली तेल घेतात आणि त्याला तुम्ही डबल किमतीत घ्यायला लावताय, तर हे काही मान्य होणार नाही. त्यांनी इतकं त्याच्यावर काम केलं आणि सरकारला तो कायदा रद्द करावा लागला. हे माझ्या डोळ्यासमोर, म्हणजे अक्षरशः 10 वर्षापूर्वीचा विषय असेल. मग पाटकांची पण मी बोललो, पण आपल्याकडे काय झालं आता दुर्दैवाने, जी काही ग्राहक संघटना आहे त्याला ऑथेंटिसिटी नाही, ती सरकारी स्थापन झालेली नाही, ती त्यांची एक संघटना आहे. त्यामुळे ते काही या बाबतीत फार आक्रमक इनिशिएटिव्ह घेऊ शकत नाही. आणि म्हणून ग्राहक संघटना म्हणजे कोण, तुम्ही आम्हीच. मी जरी माझ्या दुकानात दुकानदार आहे तर मी अगोदर ग्राहक आहे. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून याच्यावर काय करावं. एकट्या ग्राहक संघटना, ग्राहक मंच आहे, पण तो कधी तुम्ही तक्रार केल्यानंतर त्यांचा रोल चालू होतो, तेव्हा तो रोल त्यांचा सुरू होतो. आणि तक्रार करायला आपण जागरूक असलं पाहिजे. तर याविषयी तुम्ही काय, आता माझ्यापेक्षा तुम्ही सगळेच जण, सीसीबीए जी स्थापन झाली आहे ना केंद्रीय पातळीवर 2019च्या लेटेस्ट ऍक्ट, तर त्यांना सीओ मोटो कॉम्पिटिशनचे अधिकार आहेत. तर युनिट सेलिंग प्राइस त्यांनी सीओ मोटो कॉम्पिटिशन स्कीम केलंय. होय, त्याच्याने फार इफेक्ट झालाच नाही. पण म्हणजे आता प्रत्येक युनिट सेलिंग प्राइस पॅकेटवर यायला लागलं. येस, परंतु तरी देखील आज ग्राहक बारकाईने बघत नाही, तो फक्त पैसे देतो, वस्तू घेतो. आत्ताच्या 2 गोष्टी आणखी माझ्या लक्षात आल्या तुम्ही बोलल्यावर. खत आणि बी बियाणे विकणाऱ्या कंपन्या जे डीलर आहेत त्यांचा कायदा आता त्यांचा कोर्टाने निकाल त्यांच्यावर दिला. त्या उत्पादक कंपन्यांनी डायरेक्ट शेतकऱ्यांना माल द्यायला सुरुवात केली ऑनलाईन, की तुम्हाला मधल्या डीलरचे आणि रिटेलरचं मार्जिन कट करून तुम्हाला आम्ही 10-20% स्वस्त देतो. परंतु मग या सगळ्या असोसिएशननी प्रेशर आणून त्या कंपन्यांच्या विरोधात आंदोलन चालू केलं. आणि हे कुठली तरी त्यांची एक न्याय व्यवस्था आहे, CPTV असं काही नाव आहे त्याचं, माझं आहे, त्यांनी सांगितलं. तिथे गेले आणि जर हे बियाणे खराब निघाले, खतं खराब निघाली, त्यांना जबाबदारी कोण, तुमचं ज्युरिडिक्शनला दिल्लीचं, हा शेतकरी दिल्लीला येईल का, नाही. मग हे सगळं रद्द करा. विशेष म्हणजे सरकारने त्या न्यायालयाने त्यांचं ऐकलं आणि त्यांच्या बाजूने निकाल दिला. मग या कंपन्या सुप्रीम कोर्टात गेल्या. आता तो सुप्रीम कोर्टात प्रलंबित तो विषय चालेल, तो नंतरचा भाग. आणखी एक सांगायचं राहिलं, मोबाईलची आपली मुलं मोबाईल ऑनलाईन मागवतात, त्याच्यामध्ये कशा प्रकारे फ्रॉड होतो. एखादा मोबाईल 10,000चा दुकानाचा आणि तोच ऑनलाईन सेम ब्रँड सेम कॉन्फिगरेशन असलेलं 8,000मध्ये मिळतो किंवा 9,000 मिळतो. म्हणजे मुलं काय म्हणतात, अरे सेम ब्रँड जर मला इथे 10,000 तिकडे ऑनलाईन मला 9,000 मिळतो, 8,000 तो मिळतात. त्याची कशी फसवणूक केली जाते. मोबाईल कंपन्या काय, उत्पादक कंपन्या काय करतात की एखाद्या अमेझॉन सारख्याला तू मला 1 महिन्यामध्ये 10,000 पीस विक, तुला आम्ही 2,000 रुपये एक्स्ट्रा मार्जिन. मग आता हा 10,000 पीस विकण्यासाठी सगळ्या छोट्या दुकानदारांना 1,500 डिस्काउंट देऊन पाठवून देतो. जी काही शेवटची समजा राहिली ती मुदत संपायची आणि 200 पीस त्याच्याकडे राहिले 10,000, तो काय करतो, मग कंपनीचा पूर्ण मोबाईल ऍक्टिव्ह झाल्याशिवाय त्याला स्कीम देणार नाही किंवा डिस्काउंट देणार नाही. सगळे मोबाईलचे सिम तोडायचे, त्याच्यामध्ये सिम टाकायचा, तो ऍक्टिव्हेट करायचा
कंपनीकडे त्याचा मेसेज जातो की मोबाईल ऍक्टिव्ह झालाय, त्याच्याकडनं डिस्काउंट काढून घ्यायचं, तो सील परत काढून घ्यायचा. सील आता 20 रुपयात सील मिळतं, मोबाईलच्या बॉक्सला लावायचं, सील बाजारात 20 रुपयाला मिळतं. ते परत सील करायचं आणि पुन्हा नवा म्हणून तो विकायचा. आता याच्यामध्ये फसवणूक कशी झाली बघा. मोबाईलचा नियम असा आहे, तुम्ही मोबाईल घेतल्यानंतर जर 8 दिवसामध्ये तो ऍज पर कॉन्फिगरेशन काम करत नसेल तर पीस टू पीस बदलून दिला जातो. परंतु हा 2 महिने आधी ऍक्टिव्ह केलेला मोबाईल ज्या वेळेला कुणी विकत घेतं आणि 8 दिवसात जर तो खराब झाला आणि तो जर बदलायला गेला, त्याची गॅरंटी संपलेली असते आणि त्याची जी वॉरंटी पिरियड असतो तोही 2 महिन्यांनी कमी झालेला असतो. हे त्यांना कधी कळतं नंतर, पण आज तो त्या 500,000च्या आमिषाला बळी पडतो आणि रिस्क घेतोय. किंवा ऑनलाईन मोबाईलचे जे काही प्राइसेस येतात की MRP 10,000 तुम्हाला 5,000, त्याच्यामध्ये रिफर्निश काहीतरी लिहिलेलं असतं, तर ते म्हणजे जुने असतात, सेकंड हँड असतात. त्या नव्या जनरेशनला किंवा स्वस्त घेणाऱ्यांना त्या शब्दाचा अर्थच कळत नाही आणि मग तो नवीनच्या किमतीमध्ये जुन्याच्या किमतीत नवीन मिळाल्याचा आग्रह ते खरेदी करतात आणि त्याची गॅरंटी वॉरंटी पूर्णपणे संपलेली असते. अशा अनेक मार्गाने आपल्याला प्रत्येक दिवसाला प्रत्येक सेकंदाला फसवलं जातंय. उघड्या डोळ्याने आपण एक बसतो आहोत, आपल्या खिशावर डल्ला मारला जातोय. याच्या बाबतीत कुठेतरी आपण आता गांभीर्याने जागरूक व्हायला पाहिजे, सजग व्हायला पाहिजे. तुमच्या भाषेत वन वेट. आता ह्याचं नॅशनल सजग सामूहिक किती करता येईल करूया विचार. निश्चितपणे हा हे डोळे उघडणारा भाग आहे. म्हणजे डोळे असून आपण न पाहिल्यामुळं जे घडतंय हे उघडा डोळे बघा हे जसं तिथून तरी सुरुवात करूया. ते त्याचे MRP काय आपण काय घेतोय आणि ते फायद्यात जातोय आणि त्या आपण तेच प्रॉडक्ट 2 ठिकाणी घेतलं असण्याची शक्यता आहे. तेवढं जरी पाहण्यात आलं तरी काहीतरी सुरुवात होईल आणि याच्या दृष्टीने जे करता येईल ते करायला पाहिजे. हे निश्चित मला वाटतं त्यांनी तळमळीने म्हणजे काय एका टेबलाच्या दुसऱ्या बाजूला असून सुद्धा हे दुकानदार आहे असून सुद्धा शिक्षकी पेशाचं नैतिकता त्यांनी सांभाळली आणि त्या पद्धतीनं नागरिकांच्या हिताचं जे बघताय. ऑफकोर्स विन विन आहे, त्यांनाही त्याचा उपयोग आहे, समाजालाही उपयोग आहे, निश्चितपणे आहे. पण आहे त्याच्यात आपण वेगळं काही मागतही नाही, कायदा बदलायला सांगत नाही किंवा कोणाचं नुकसान करतोय असंही नसताना सुद्धा दुर्लक्ष केल्यामुळं छोट्याशा याच्या बाबतीतनं कसं घडतंय. तर इथनं तरी सुरुवात करूया. उघड्या डोळे बघा नीट आणि तेवढं तरी पाहून आपण सुरू करूया. पुणेकराला शिक्षण देणं किंवा सजग करणं म्हणजे धाडस करत नाही, तुम्ही धाडस केलं आणि हे सगळं केलं त्याच्यासाठी सरकार